तो प्रथमेश दादा संपलाय केव्हाच, हरवलाय कुठेतरी. उलट असं म्हण की हा आत्ता दिसतोय ना, तो खरा प्रथमेश आहे. असं नका म्हणू प्रथमेश दादा, तुम्ही तसे नाही आहात. अगं मीरा, जे सरळ स्पष्ट समोर दिसतंय ते तुम्ही सगळे का नाकारताय मला तेच कळत नाहीये. कारण तुम्ही चुका करणं शक्यच नाही. चुका होणं शक्य नाही, चुका होणं शक्य नाही. मी काय देव आहे का सगळे असं म्हणतायत? मग या सगळ्या चुका झाल्या त्या कोणी केल्या? साधं टी शर्ट घालताना चूक झाली, ती कोणी केली? मी उलट घातलं ग टी शर्ट. चुका 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 हो दादा, ही टी शर्टची चूक किती नॉमिनल चूक आहे. काय बिघडतं याच्यातून? इट्स ओके. म्हणजे ही चूक मी केली हे मान्य आहे ना तुला? आणि तरीही म्हणतेस की माझ्या हातून चुका होणं शक्य नाही? दादा मला नाही मला या विषयावर आता खरंच काहीच बोलायचं नाही. बस झालंय बस. दादा अहो परमेश्वरा, ही मीरा कशाला मध्ये नाक खुपसतीये? सगळं कसं आईच्या मनासारखं घडतंय. काय होणार आता? परमेश्वरा तूच वाचव. आयो आयो अगं मारू नको ना. आयो आज तुम्हाला मारून टाकलं. हा म्हणलं ना बा. मग तू मारशील ना मला इथं थांबल्यावर? नाही, तुझी पूजा करते आता, पूजा करते. ऐक ना अगं, मी काय करणार? तो म्हणला हा राजयोग आहे, तुमचं डोकं मोठं आहे, तुमचे कान मोठे आहेत, तुमचे पोट मोठं आहे, ही राजलक्षण आहेत म्हणे, तुम्ही अब्जोपती होणार. सांगा काय पाप केलं? म्हणून मी असं. आणि तू समजा सांगाय निघालास? हा अगं आयो, त्या भोळा भाबडा गरीब त्यांच्या डाव मला कळलंच नाही. त्या ताईनी बोलवलं होतं मला वाटलं ज्योतिषी मी ताईनीच बोलवलंय. तू एक येडा आणि ती दोन येडी, दोघं बी माझ्याच नशिबाला आलायसा. काय गाई? कोण वेडी? आलीस का तू? बरं झालं बघ तू आलीस ते. काय करते? मी मोठी झाले ना आता, असं नको मारूस ना. मोठी झालीस? अगं निस्तीच अंगाने वाढलीस, अक्कल वाढले का तुझी? अगं तुझ्या संसारासाठी मी काय नाही केलं आणि तू मला फसवते. अगं मी कुठे बसवलं तुला? असं खोटं बोलून मला शिनेवाला नाही का पाठवलंस? हो. मला अंधारात ठेवून काय बी करायला गेलीस ना तर हे असंच होणार बघ. आज मी टायमावर आली नसती तर काय झालं असतं? काय झालं असतं? विचार कर जरा, विचार कर. विचार कर. ए तू का बस. तुझी ना झाडूनच पूजा करा पाहिजे. अगं असं काय करते? मुली आले तर काय म्हणतील त्या? त्यांचा तरी विचार कर. अगं त्यांच्यासाठी ते समजा करती ना व म्या. तुझ्या घरच्यांचा अपमान सहन करती, या खुराडात येऊन राहती. कुणासाठी? तुझ्या संसारासाठी. आणि तू मलाच फसवतेस? हे काय नाही. आब्या बॅग भर माझी, मी निघाले कोल्हापूरला. होय. आई असं करू नकोस ग. खरंच मी चुकले. मी हात जोडते, हो तर तुझ्या पाया पडते. मी म्हणते ना मी चुकले, असं करू नकोस. पण तू जाऊ नको. बस आता आधी मला वचन दे. या मोरं मला सांगितलं बिगर काय बी करणार नाहीस. दिलं वचन दिलं की तुला सांगितल्याशिवाय मी काही एक करणार नाही. ठीक आहे, नाही जात म्या. आता तूच एक काम कर. इथनं घरला जायचं तडक आणि जावई बापूंच्या डोसक्याला जेवढा ताप देता येईल तेवढा ताप द्यायचा. आणि होय, काय बी झालं तरी जावई बापू पिरेसवर जाता कामा नये. का? पुढं काय करायचं ना ते मी बघते. अहो काय चाललंय काय तुमचं? कुठे निघालात तुम्ही बॅग भरून? मी गावी निघालोय. या घरात राहायची इच्छा मेली आहे माझी. छे काहीतरीच काय? हे काय? गायत्री अगं काय करतेस तू? मला जाऊ दे. गावाला जायचं, काय ऐकत पण नाहीयेत माझं. आपण प्लीज. गायत्री, ही अशी वेळ या घरामध्ये माझ्यावरती येईल असं वाटलं नव्हतं मला कधीच. तुम्ही कुठेही गेलात ना तरी तुम्हाला या घराची काळजी सतावतच राहणार आहे.
नाही सतावणार काय. विसरून जाईन मी हे घर, माझी मुलं. ही अशी मुलं माझी नव्हती काय ती. हे असे संस्कार नव्हते केले मी त्यांच्यावरती. अगं एकमेकांशिवाय ज्यांच्या घशाखाली घास उतरत नव्हता ते आता एकमेकांची तोंड बघेनासे झाले. एकमेकांच्या चुका काढून भांडायला लागले. सगळं नाही पावत आहे मला. आणि प्रथमेश कडून माझी अशी अपेक्षा कधीच नव्हती. त्या अभिषेकचा आळ त्यानं स्वतःवर घेतला का? जेव्हा तत्वानं वागणारी माणसं ही असं वागायला लागतात ना, तेव्हा सगळा चांगुलपणा संपून जातो काय. नाही काय ते मी हरलो. मी जातो हे घर सोडून. आता नको अडवस मला तू. बस आबा प्लीज असं बोलू नका. तुम्ही मला मुलगी मानता ना, मलाही सोडून जाणार आहात? मीरा नको अडवस मला. आता आणखीन काही पाहायची इच्छा नाहीये माझी. अहो परिस्थिती बदललीये खरंय, पण म्हणून आपण हरलो असं मात्र नाही. आबा हे सगळं टेम्पररी आहे. काही गैरसमज झालेत आणि त्यातून भांडणं झाली आहेत. आणि या भांडणाचा फायदा त्या शकुनी घेतलाय. आबा असं हारून कसं चालेल? घर सोडून कसं चालेल? त्यांना मोकळं रान नाही का मिळणार? अहो तुम्ही इतके वर्ष मुलांवर केलेले संस्कार संपले असं नाहीये. हिवाळ्यात पानगळ येते, झाडावरची सगळी पानं गळून पडतात, पण म्हणून झाड मरून जातं असं नाही. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते, झाड कसं हिरवगार होते. आता या घरात परत वाटण्यांची बोलणी सुरू होती, पण मी ती होऊ देणार नाही. मी आभाळ माया कधीच फुटू देणार नाही. प्रथमेश दादा एवढी मोठी चूक करतील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला. पण त्यांनी त्यांची चूक मान्य केली ना, झालं. कारण मी काय बोलले असते ना तर भावाभावांमध्ये भांडणं लावते असं म्हणाले. त्याच असं कोणी काही म्हणालं नसतं. पण मागच्या वेळेस सासूबाई म्हणाल्या होत्या ना असं. पण विघ्नेश मी काय म्हणते आता की आता प्रथमेश दादांनी चूक मान्य केली आहे ना, तू पण इतकं ताणू नकोस. माफ करून टाक त्यांना. म्हणजे कसं पूर्वीसारखं घर अलबेल होईल. कॅश अगदी अगदी माझ्या मनातलं बोललीस. पण मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे मेवण्यावरती आळाला म्हणून त्यांनी चूक मान्य केली. एवढा वेळ सख्खा भाऊ एवढं विचारत होता, जीव तोडून विचारत होता, तेव्हा प्रथमेश दादांनी आपली चूक कबूल नाही केली. म्हणजे मला असं वाटतं हो, पण प्रथमेश दादांनी सगळ्यांसमोर माफी मागितली ना. हो, सगळ्यांच्या समोर त्यांनी चूक मान्य केली ना, माफी मागितली. पण मला काय वाटतं माहितीये का, त्यांनी हे सगळं केलं ते सिंपत्ती मिळवण्यासाठी. कॅश काय बोलतेस तू? खरं तेच बोलते मी विघ्नेश. अरे सगळ्यांना असं वाटतंय की तू त्यांच्यावर अत्याचार करतोय. प्रेसमध्ये तुझ्या टेन्शनमुळे त्यांच्या हातून चुका होतात. मगाशी बघितलं नाही तू, आई आबा ऋषी मीरा सगळे त्यांना सपोर्ट करत होते. मागच्या वेळेस अभिषेक म्हणाला होता, पण त्यावेळेस मी विश्वास ठेवला नव्हता त्याच्यावर. पण आता मला पटतंय, आता मला खरंच पटतंय की प्रथमेश दादांना तू पुढे गेलेला पाहवत नाहीये. हे बघ कॅश, असं काही नाहीये. असंच आहे विघ्नेश, असंच आहे विघ्नेश. यामध्ये नुकसान तुझं आहे, तुला कळत कसं नाहीये. आता
मला सांग, ह्या पुढे वाधवा तुला ऑर्डर्स देतील? नाही. म्हणजे तुझं मोठं होण्याचं स्वप्न फिनिश. नाही कॅश, असं नाही होणार. असंच होणार विघ्नेश. प्रथमेश दादांना ह्या गोष्टीचा काहीही फरक पडत नाहीये. ते चालू करतील. त्यांचं ग्रीटिंग कार्ड, लग्नपत्रिका, छापखाना त्यांचा चालूच राहील. पण विघ्नेश, तू ह्या गोष्टीसाठी नाहीयेस. जाऊ दे ना. मी का बोलते तुला? नाही तर परत तुला असं वाटेल की मी तुमच्या भावाभावांमध्ये भांडणं लावते. मी जातेच कशी. मी काय करू मग? स्वतःचा बिझनेस. सिंगापूरला जाऊन तू स्वतःचा बिझनेस चालू कर विघ्नेश. हे बघ, ह्या बिझनेस साठी माझे अंकल ना तुला हेल्प करतील. पण ही संधी जाऊ देऊ नकोस. अशी संधी परत मिळत नाही. विचार कर विघ्नेश, विचार कर. तू हो पुढे. मला जरा उशीर होईल प्रेसमध्ये यायला. मी देवळात जाऊन येतो. दादा, तू काल रात्री कुठे गेला होतास? मी आलो होतो. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. ते नंतर बोलू आपण. तू दादा, तू असं का म्हणालास की ब्रोशर्स तुझ्या हातनं बदलली गेली? ऋषी, तू प्रेसला जा. तुला उशीर होतो. तुझ्या हातून अशी चूक होणं शक्यच नाही दादा. ऋषी, मला हा विषय आता नको. दादा, तू का स्वतःवरती आळ घेतलास? मी आता माझ्या कपाळावर लिहू का की मला या विषयावर बोलायचं नाहीये म्हणून? पण मला बोलायचंय. मला वाटलंच होतं हे काम अभिषेकच असणार. मला त्याच्यावरती संशय सुद्धा आला होता. अरे, त्याला वाचवण्यासाठी तू काय? त्याला वाचवण्यासाठी मी काहीही केलेलं नाहीये. किती वेळा सांगू मी तुझ्यासमोर हात जोडतो. ऋषी, हा विषय बंद कर. मला खूप त्रास होतो. आपण दुसरं काहीतरी बोलू, पण तेही नंतर. मला आत्ता देवळात जायचंय आणि तुलाही प्रेसला जायला उशीर होतो. जातो. अहो अहो, काय झालं? हा ऋषी का असा गेला? हा? अहो, काही बोलला का तुम्हाला? हा, पुन्हा अपमान केला का तुमचा? काय हो? देवा परमेश्वरा, अशी का वागतायत ही माणसं? हो, काय चाललंय या घरात? हा, सगळेच वाईट वागतायत आपल्याशी. तुम्ही थांबा. तुम्ही कामाला नाही जायचं आज. का म्हणजे काय? ते तुम्ही आता कामाला जाल, चूक कराल काहीतरी आणि गोंधळ होईल. जावंसं तर मलाही वाटत नाही. सगळं नकोसं वाटतंय. असं वाटतं की वेगळं व्हावं आणि स्वतःचं काहीतरी काम सुरू करावं. त्याचाच विचार करतोय. बघूया काही जमतंय का. काय म्हणाले आता? बाजूला व्हायचंय म्हणजे वेगळं व्हायचंय. या म्हणजे त्यांना स्वतःचं काहीतरी चालू करायचं असेल, नाही का? देवा परमेश्वरा, पावलास रे बाबा. ही गोष्ट आईला सांगायला हवी. नाही, हे सगळं आईमुळेच घडतंय ना. आईला सांगायला हवी. देवा, जाताना काहीतरी गोड घेऊन जाते. खुश होईल ती. पाऊस जरा. आणि काय खात असतो रे दिसभर? हा, वेफर. ते तर मला बी दिसालंय.
अरे पर खाऊन खाऊन या पोटाचा नगारा वाढलाय ना मग. कुणी पोरी बी देणं झालंय तुला तरी तुझं तोंड काय बंद होत नाही बघ. आणते इकडे राजा वेफर लय भूक लागली आहे. गाप. आई आई ग ताई. आई, एक आनंदाची बातमी अभ्या. हो बघ मी लाडू आणले तुमच्यासाठी. लाडू. अरे वा. लाडू अगं मला भरीव की. अगं तो पण दे ना. अगं अगं पण मला सांगशील की नाही आनंदाची बातमी काय आहे ती. काय ग विसरलीस की काय. ए हसतोयस काय. होतच कधीतरी. थांबा आठवते जरा. बर तुझ्या पोरी कुठल्या परीक्षेत 5-20 झाल्यात काय. नाही गाई. का विघ्नेश्वरा भाऊजींना ओरडले काय. नाही रे काय मला आठवत का. हा आठवलं. मी पण ना देवा परमेश्वरा. अगं आई हे नुकतेच म्हणत होते की यांना काहीतरी स्वतःच असं चालू करायचंय. अरे वा म्हणजे भाऊजी स्वतःची ब्रश टाकणार वाटतं. हो रे इतकी आनंदात आहे मी सांगू का तुला. कधीपासून या दिवसाची वाट बघत होते. म्हणत होते की स्वतःच असं काहीतरी स्वतंत्र काम करणार आहे मी. भले शाबास. अगं मला तर हेच तर पाहिजे होतं. आता तुझ्या मामाला कोल्हापुरात फोन करती आणि सांगती लागा आता कामाला लागा. साखर वाटा बॅनर लावा. प्रथमेश रत्न पारखी प्रेस लवकरच कोल्हापुरात. लय मजा येईल आयो लय मजा येईल. अशी घराची वाटणी होईल ना आणि आपला हिस्सा आपल्याला भेटेल. वय पर त्याआधी मला एक लांब लचक म्हणजे मोठीच्या मोठी गाडी घ्यायची बघ. नाही कोल्हापूरच्या लोकांना मी वाटाय पाहिजे शकुंतला कोल्हापूरकर आली. आणि म्या 4-5 जिपा घेतो आणि वडापला लावतो. लय पैसा येईल लय पैसा येईल. वय वय वय. नाही ते सगळं ठीक आहे पण त्या पैशात प्रेस टाकायची आहे. लक्षात आहे ना तुम्हाला. अगं असं कसं इसरेल. हा टाकायची ना म्हणजे टाकायचीच की. हो ग मला ना माझ्या तिन्ही मुलींचं भविष्य छान करायचंय. तर वाटण्या लवकर व्हायला हव्यात आणि त्यात आईने आडकाठी गेली नाही ना म्हणजे झालं. तुझी सासू कशा पायी आडकाठी करल आणि ते बी मी असताना. हा अगं तुला माहित नाही आई त्या खूप हुशार आहेत. गेल्या वेळी असंच केलं होतं. घर मोडता मोडता वाचवलं होतं. अगं परत आयो त्या टायमाला आयो होती काय. हा आता कसं बरोबर बोललास. तर या टायमाला म्या हाय. डोळ्यामध्ये येईल पाणी असा घालते घाव. शकुंतला कोल्हापूरकर हाय माझं नाव. चला बाबा झालं एकदाच माझ्या मनासारखं. वहिनी अहो तुमच्या मनासारखं नाही आपल्या मनासारखं झालं. हो ग बाई आपल्या मनासारखं झालं. पण तुला माहितीये का आज यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. काय वेगळं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. कधी 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 सांग ना वहिनी. कधी वेगळं होणार आहे हे माहित नाही पण वेगळं होणार हे नक्की. म्हणजे सकाळी हे म्हणाले की मी वेगळा होणार. हा वहिनी काय ग्रेट न्यूज दिली तुम्ही मला. विघ्नेश पण बहुतेक डिसिजन घेईल लवकरच. म्हणतेस काय. वहिनी मी अशी काय आग लावली आहे त्याच्या मनात. बस म्हणजे विषय काढला की याने हिस्सा मागितलाच म्हणून. हो एकदा का वाटणी झाली ना कॅश की मी थेट कोल्हापूर गाठणार. आणि मी सिंगापूर. कॅश सुटलो बाबा एकदाची सासूबाईंच्या सासूरवासातून. मला अजूनही ते दिवस आठवत आहेत तेव्हा आपण कारस्थानं करायचो खोटेपणा करायचो. सगळ्यावर मात द्यायच्या सासूबाई. उरून उरल्या आपल्याला त्या. म्हणूनच मी तुमच्या आईला इथे बोलवण्याची आयडिया केली. आणि ती यशस्वी पण झाली. माझी आई आहेच कमालची नाही का.
आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय ते माझ्या आईमुळे. वहिनी वहिनी अहो, वहिनी एवढं तिलाच राहू नका तुम्ही. अजून काही झालेलं नाहीये. हं? त्या सासूबाई आहेत त्या माहितीये ना, कधी काही करते. तुम्ही वहिनी नाही शतपावली. विचारा ना. काय विचारू? हो ते काय पिशवीत काय? अगं मुलींसाठी खाऊ असेल. पिशवीचं नाही, बद्दल वेगळं कधी होणार आहे त्याच्याबद्दल विचारा ना जाऊन. आत्ता तुम्ही आत्ता म्हणजे कसं आहे ना, आत्ता तुम्ही विचारलात ना की उद्या सकाळी लगेच कोल्हापूरची गाडी पकडून तुम्हाला जाता येईल. आणि कसं आहे ना, मोठ्या भावाने एकदा विचारलं की मग विघ्नेशही विचारायला मोकळा, नाही का? हे तू अगदी बरोबर म्हणाली. सकाळी कोल्हापूरची गाडी आत्ताच जाऊन विचारते. जाऊन चला आता सिंगापूरला जाण्याची वेळ आली.